नमस्कार. आज आपण जाणून घेऊ कुष्मांड नवमी बद्दल. कार्तिक शुक्ल नवमीस कुष्मांड नवमीलाच आवळा नवमी किंवा अक्षय नवमी म्हणतात. या व्रताची स्कंद पुराणात अशी कथा आहे की द्वापर युगात त्रस्त करणाऱ्या कुष्मांड दैत्याचा या कार्तिक नवमीला श्री भगवान विष्णूंनी वध केला होता. त्यावेळी कुष्मांड दैत्याच्या शरीरातून अनेक वेली उत्पन्न झाल्या. त्यांना जी फळे आली ते कोहळे होते. हे कोहळे भगवान विष्णूंना खूप प्रिय झाले, म्हणून या तिथीस भगवान विष्णूंचे पूजन करून कोहळ्याचे दान करतात. कोहळ्याला सजीव प्राण्याच्या शिराचे म्हणजेच डोक्याचे प्रतीक मानतात. त्यामुळे महाराष्ट्रात स्त्रिया कोहळा कापत वा चिरत नाहीत, तर पुरुष मंडळींकडून पहिला गाव घालून घेतात. काही ठिकाणी पशुबळी ऐवजी कोहळा फळाचा वापर करतात. या दिवशी गाईच्या तुपात बुडवलेल्या कोहळ्याची पूजा करतात. नंतर यथाशक्ती फळे, दक्षिणा, अन्न यासह तो कोहळा दान देतात. तुपात बुडविलेल्या कोहळ्याऐवजी काही ठिकाणी कोहळा आणि तूप हे दोन्ही जिन्नस वेगवेगळे दान करतात. कोहळा पाक, पेठा सुद्धा भेट म्हणून देता येते. दान करताना अशी भावना ठेवतात की ब्रह्मदेवाने उत्पन्न केलेला आणि अनेक बियांनी युक्त असलेला कोहळा मी तुला अर्पण करत आहे, या भावनेने हा कोहळा दान करतात. या दिवशी केलेल्या दानाचे पुण्य अक्षय असते. श्री विष्णू व लक्ष्मी माताची कृपा प्राप्त होते आणि केलेल्या दानाचे पुण्य अक्षय असते. कोहळा हा पित्तशामक व बलवर्धक आहे. कोहळा हा अत्यंत पौष्टिक दुधी वर्गातील फळ आहे. हे गुणधर्म लक्षात घेऊनच भोजनातही त्याचा वापर व्हावा, या दृष्टीने याचा समावेश या व्रतात केला असावा.